100% देकर आज सुपर 8 में जाने की कोशिश करेंगे। ऐसा ऐकून तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय, जबाबदारी किती आहे आणि काय सांगाल त्याबद्दल? जिम्मेदारी तो बहुत है, सभी प्लेयर्स की नज़रें हम पे रहती है, पर हम लोग पूरा कोशिश करते हैं 100% देने की। बोल चल के ये क्रिकेट है, कभी दिन रहता है कभी नहीं रहता है, तो हम लोग तो हमारा 100% देंगे और टीम को जिताने की कोशिश करेंगे। नक्कीच पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील। आपण प्रेझेंटेशन बॉक्समधून लगेचच समालोचन कक्षामध्ये वळतोय, जिथे तिसऱ्या मॅचला सुरुवात झाली आहे। O2 कॉम्बॉक्स, धन्यवाद। यावेळेचा चेंडू देखील सावध पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। छत्रपतींचा सेवक आणि सह्याद्रीची भाषा मी, वाट सर्वांची दिशा आणि स्वातंत्र्याची आशा मी, स्वराज्याचा बाळ आणि गनिमांचा काळ मी, त्रैलोक्याचा आकार आणि जरी पटक्याचा आधार मी, मुघलांची माघार आणि स्वराज्याचा साकार मी, स्वगृहीचे फितूर काही त्यांची घाली आळा मी, तटस्थ मावळा आणि सशस्त्र पन्हाळा मी, बंड ज्यांनी केले मातीशी त्या गद्दारांचा कडेलोट मी, ओरडून सांग सह्याद्री शिवछत्रपतींचा गडकोट मी, ओरडून सांग सह्याद्री शिवछत्रपतींचा गडकोट मी। शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करूया आणि सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जातंय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2024 पर्व क्रमांक 5, पाचव्या पर्वामधील आपण कॉलबॅकच्या मॅचेस पाहतोय। आजच्या दिवसभरातील तिसरा सामना मैदानामध्ये खेळला जातोय। दोनही संघ ताकदवान आहेत। ज्या संघाला पहिल्या फेरीमध्ये थोडीशी पराभवाची धूळ चारल्यानंतर आता पुन्हा एकदा संघर्ष करावा लागतोय सुपर 8 मध्ये जाण्यासाठी, दोनही संघ ताकदवान आहेत। यावेळेचा चेंडू इनसाइड आउट, फटका खेळला, फटका फसलाय आणि सुंदर झेल, इथे खेळी होतीये फेल, फलंदाज फेल, विकेट येतीये। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट। लोअर फुल टॉस बॉल होता, इनसाइड आउटचा फटका दत्ता येथे 30 यार्ड सर्कल फोडण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले। थोडासा स्टिकरच्या जवळ चेंडू लागला, त्यामुळे जो इम्प्रोवाइज केला होता शॉट, जे एलिव्हेशन अपेक्षित होतं दत्ता यांना ते मिळालं नाही आणि तिथे चांगला झेल शॉर्ट कव्हरमध्ये आपण पाहतोय अजित सातकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। सुरुवात तर भन्नाट झाली आहे, दत्ताच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, काय भन्नाट चेंडू हाताळलेत, आतापर्यंत पूर्णपणे थांबवून ठेवले, रोखून ठेवले। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निलेश राऊत आणि नवी बाटर मैदानामध्ये आपण पाहतोय प्रथमेश राठोड दाखल होताना, त्यांच्याकडनं संघाला नक्कीच अपेक्षा असतील या मॅचमध्ये रंगतदार सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल। माघार घ्यायला कोणीही तयार नाहीये, कारण दोनही संघांनी स्वप्न पाहिलंय या स्पर्धेचा विजेता व्हायचंय आणि विजेता व्हायचं असेल तर विजेते नवीन गोष्ट काहीच करत नाही, जी काही गोष्ट करतात ती वेगळ्या पद्धतीने करतात, वेगळ्या गोष्टी करत नाही आणि इथे वेगळ्या पद्धतीचा खेळ, चांगला खेळ दाखवावा लागेल। इथे दोनही संघांना जर या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये तुम्हाला जर दाखल व्हायचं असेल, दोनही संघामध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे। हो, यावेळी अपील जरूर केली होती, मात्र अपील फेटाळली जाईल। चांगला चेंडू आपण पाहतो अक्रॉस द बॅट, कदाचित बॅटची जी खालची बाजू आहे ती जमिनीवर आदळली, त्यामुळे आवाज नक्की झाला होता। अपील देखील केली होती, मात्र अपील फेटाळली। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण देखील पाहतोय अतिशय चांगली कामगिरी तीनही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। यावेळी पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, सातत्यानं केला जातो। यादीच्या चेंडूवर देखील तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता। इथे पहिलं षटक संपतंय, भन्नाट पद्धतीनं इथे षटक हाताळले, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर। थँक्यू। या ठिकाणी आपण व्यासपीठावरती काही मान्यवरांचा सन्मान संपन्न करतो। राजकुनगर मधील एकविरा मित्र मंडळ तिगस्तचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ पाटणे यांच्या सन्मान ठिकाणी संपन्न केला जातोय। मी त्यांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय दत्ताभाऊ पवार यांना विनंती आपण त्यांचा सन्मान ठिकाणी करावा। तदनंतर राजकुनगर नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय रफिकभाई मोमीन यांचाही सन्मान ठिकाणी संपन्न केला जातोय। मी जावेदभाई तांबोळींना विनंती करेल आपण त्यांना ठिकाणी सन्मानित करावं आणि तदनंतर पाडळी काळेचवाडीचे माझे आदर्श उपसरपंच आदरणीय विकीभाऊ सातकर पाटील
यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय अमित भाऊ कोकणे आणि प्रवीण भाऊ वायकर या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण आयोजकांच्या वतीनं विकी भाऊ सातकर यांचा सन्मान ठिकाणी संपन्न करावा. आदरणीय दत्ताभाऊ रोडे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी संपन्न केले जातात. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 सर्वांचं मदपूर्वक मनापासून त्या ठिकाणी स्वागत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत रोडे इथे मात्र तयार असतील, तर दुसऱ्या बाजूने कॅप्टन कूल निलेश राऊत इथे मात्र उजव्या हाताने बॅटिंग करण्यासाठी तयार आहेत. आक्रमण केलंय, स्लॉट मध्ये चेंडू आलाय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. A1 ब्रँडेड निलेश राऊतच्या बॅटमधनं RPL 2024 चा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा देखील मात्र चौकाराच्या संख्येने वाढल्या जाणार आहेत. 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक देखील मात्र 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक फलंदाज इथे मात्र डगआउटला परतलेला आहे. पुन्हा एकदा कॅप्टन कुल पुन्हा कव्हरच्या डोक्यावरनं हा फटका खेळून काढलाय. प्रेक्षक गॅलरीला इथे चेंडूला मानवंदना दिली आहे. चेंडू सीमा पार, 4 धावेसाठी. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र कॅप्टन कुल मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा निलेश स्विच हिटचा फटका खेळला होता. अशुभमच्या डोक्यावरने इथे मात्र चेंडू विशेषतः ट्रॅव्हल होईल. बॅकवर्डला तिथे मात्र अप्रतिम पद्धतीने चेंडू फील्ड केलाय. त्या चेंडूवरती कुठलीही धाव येणार नाही. पहिलं षटक ॲज अ आयकॉन मॅन फ्रॉम गुजरात जिग्नेश पटेलचं अप्रतिम षटक राहिलं पहिलं. 12 धावा इथे धावफलकावरती आहेत आतापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. A1 ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. यावेळेस इथे मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली जबाबदारी इथे मात्र पार पाडतोय निलेश राऊत. काय जबरदस्त बॅटिंग आहे. 16 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. अनिकेत यांना आपण पाहतोय बॅटची कडा थेट मात्र चेंडूने थोडीशी उसळी घेतली. गलीमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आकाश शिंदे यांना आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतील. त्या चेंडूवरती मात्र कुठलीही धाव येणार नाही. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मानाचं करंडक आहे. खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक देखील मात्र राजगुरुनगर खेडमध्ये संपन्न होतोय. पुन्हा एकदा कॅप्टन तयार असतील. पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क झाला नाही. डॉट बॉल आपण एक मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलक देखील मात्र शांत असणार आहे. 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा तब्बल 16 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 2 षटकं इथे दिनेश सर संपलेली आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिले आपण तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये स्कोर कार्डचा जर आपण दिनेश सर विचार केला तर इथे कमी धावफलक आहे. 16 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. जर कदाचित या मैदानाचा आपण गेले 4 दिवसापासून अभ्यास करतोय. 2 षटकांमध्ये इथे कितपत अर्थातच इथे 40 ते 45 धावा सहजासहजी होतात. आता पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्ती धावांची आवश्यकता होती, परंतु त्या धावा इथे मात्र येऊ शकल्या नाही. षटक क्रमांक देखील मात्र 3 ला सुरुवात होणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा आयकॉन जिग्नेश पटेल इथे तयार असणार आहे. दिनेश सर, तुम्ही या मॅच बद्दल काय सांगाल?
यावेळेचा चेंडू उंच नक्कीच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अगदी सहज पद्धतीनं झेल पकडला जाईल. इथे विकेट येते, संघाला बसेल दुसरा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. नक्कीच प्रवीण सर, आपण चर्चा करत होतो या स्कोर कार्ड बद्दल. अगदी आपण पहिल्या 3 दिवसांमध्ये ज्या मॅचेस पाहिल्या आणि सकाळच्या 2 मॅचेस ज्या पाहिल्या, पहिली 2 षटकं फर्स्ट बॅटिंग करत असताना पूर्णपणे बॅटिंग टीमच्या नावावर राहिली. सुरुवात जबरदस्त झाली सर्व मॅचेसची आणि भन्नाट पॉवर प्लेमध्ये आपण अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवशी आपण नरेश ढोमे सरांना ऐकलं, त्यानंतर चंदू शेट्टी सरांना ऐकलं. अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे षटक म्हणजे फलंदाजांसाठी पर्वणी आहे. हाय स्कोर मॅचेस आपण सातत्यानं पाहिले आहेत आणि इथे जर त्या मॅचेसच्या कंपॅरिझनमध्ये आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये सुरुवात थोडीशी खराब म्हणावी लागेल. अगदी दत्ताच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट आली, त्यानंतर दुसरी विकेट देखील या षटकामध्ये आपण पाहतोय. मात्र याचं कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं ज्यानं ॲज अ आयकॉन या टीममध्ये खेळत असताना जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करत दत्ताला माघारी पाठवलं होतं. आयडॉल पहिल्या षटकामध्ये माघारी पाठवले आणि या षटकामध्ये जिग्नेश पटेल यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर इथे विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. याचसाठी त्यांना मैदानामध्ये दाखल केले. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी ओ हाय गेलाय, लांब किती जाईल, येस अपेक्षित अंतर गाठतोय. बिग हिट, षटकार 6 धावांसाठी. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतो न्यू बॅटर योगेश सांडबोर दाखल झाले आणि पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, त्यावर प्रचंड मोठं आक्रमण, षटकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर येतील, वेगात येतील. कर्णधार आपण पाहतोय मैदानामध्ये चांगली कामगिरी करतायत, जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावर लढताना पाहायला मिळत आहेत. अगदी थोड्याच दिवसांमध्ये ज्या खेळाडूनं अगदी यशाची उंच शिखरं गाठली, पाठीमागच्या वर्षीतील सर्वोच्च बोली लागलेला खेळाडू यावर्षी मात्र याचं कॅप्टनच्या भूमिकेमध्ये या टीमसाठी खेळतोय. गोलंदाजी मार्फत तयार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केले जात आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येक नवीन चेंडू इथे आपण पाहतोय जिग्नेशकडनं पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय. जिग्नेशच्या विरोधामध्ये मोठं फटका खेळणं थोडंसं अवघड जरूर पाहायला मिळतंय. मात्र स्थानिक खेळाडू योगेश सांडबोरसाठी ती गोष्ट शक्य करावी लागेल. त्यांना चांगले फटके खेळावे लागतील. टीम थोडीशी अडचणीमध्ये नक्कीच आहे, या अडचणींना बाहेर काढावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये येतोय असं वाटत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. मात्र चेंडू पडल्यानंतर जो दिशा बदलतोय ना, वळण घेतोय ना, तो चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे बॅटरला पूर्णपणे बीट करून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी हो फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. ओ हो इथे काय चुकी पाहायला मिळतीये, चूक आणि चूक पाहायला मिळतीये. मात्र इथे फलंदाज आउट असेल, हिट विकेट असेल. पहा क्रिकेट, यासाठी क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. फलंदाज इथे बाद आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. इथे मात्र झेल नक्कीच सुटला होता. मात्र बॅटरच्या माध्यमातून स्ट्रोक खेळत असताना, शॉट खेळत असताना जो पाय होता तो एस्टनला लागला आणि इथे फलंदाज आउट होताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या 23 धावा, 3 फलंदाज माघारी परतलेत आणि षटकं देखील आपण जर पाहिलीत ना तर 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर. या ठिकाणी विनंती केला ते सगळ्या प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेता प्रेक्षकांना एक आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट सायकल देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि पहिल्या 3 दिवसांमध्ये आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 सायकली प्रेक्षकांना देऊन सन्मानित केलेल्या आहेत. आजचा दिवस क्रमांक 4 आहे, कॉलबॅक आहे आणि कॉलबॅकच्या निमित्तानं आपण देखील प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून एक स्पोर्ट सायकल देऊन सन्मानित करणार आहोत.
त्यामुळे ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडे आपण कुपन कलेक्ट करा. कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. ज्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे त्यांनी लकी ड्रॉचे कुपन घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ तो मात्र या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक प्रेक्षकांना खुशखबर आहे. राजकुनगर मधील सुप्रसिद्ध हॉटेल नायकांचा वाडा यांच्या माध्यमातून व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला RPLच्या निमित्तानं 100 रुपयावरती फुल बिर्याणी आणि 50 रुपयाला हाफ बिर्याणी या डिस्काउंटवरती आपण त्याचा आस्वाद घ्या. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. इथे पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. योगेश सँडबोर ऑन फायर होताना आपण पाहिलाय. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 29 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहेत. आशुभाऊ भंडलकर यांना मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. राजगुरुनगर शहराला बिलॉंग करतात. रोज सायंकाळच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये याच मैदानावरती सातत्याने ते सराव देखील करत असतात. परंतु सरावाचा फायदा आज त्यांना कितपत होणार या मैदानावरती हे पाहणं देखील फार गरजेचं राहील. बॅटिंगच्या मार्कवरती पुन्हा एकदा उजव्या हातानं योगेश सँडबोर देखील मात्र तयार असणार आहेत. स्विच हिटचा फटका इथे मात्र खेळायचा होता त्यांना. तिकडे मात्र अनिकेत रोडे आहेत शॉर्ट पॉइंटला. चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव तिकडे मात्र पळून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती आकडे पुन्हा चेंज होतील. आकडे बदलणारा खेळ दिनेश सर हा क्रिकेटचा खेळ आहे. अर्थातच प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र आकडे बदलत जातात. 30 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. RPL 2024 आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र थोडासा खोलवट टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटला चेंडू घेऊन काढला. अजित सातकर तिकडे आहेत. चेंडूला मात्र त्यांनी फील्ड केलंय. त्या चेंडूवरती एकच धाव येणार आहे. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. आकडे पुन्हा चेंज होतील. बुनबुनसे बनत आहे सागर. हळूहळू का होईना इथे मात्र धावफलक वाढलं जाणार आहे. अर्थातच स्कोर कार्डवरती आकडे देखील मात्र चेंज होत आहेत. आशुभाऊ भंडलकर पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस इथे मात्र थोडासा लोवर चेंडू होता. बॅटवरती तर जरूर घेतला परंतु तिकडे डीप मिड विकेटला टिपलाय. झेल फलंदाज होतील या चेंडूवरती फेल. बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. पहा क्रिकेटमध्ये देखील दमदार समीकरण देखील आपण सातत्याने पाहतो. पकडा कॅच, जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. झेल मात्र अप्रतिम होता. तिथे फलंदाज मात्र बाद झालेला आहे. नवीन फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवरती आता कोण दाखल होईल अर्थातच ते पाहणं देखील फार महत्त्वाचं असणार आहे. योगेश उर्फ पांडा यांना आपण बॅटिंगच्या मार्कवरती पाहणार आहोत. एका बाजूने योगेश आहे, दुसऱ्या बाजूने आपण क्रीजवरती खेळपट्टीवरती आपण दीपक पिंगळे यांना देखील बॅटिंगच्या मार्कवरती पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील वारंवार बदलाव केला जातोय. जाळे विणलं जातंय परंतु हे जाळं तोडून फोडून काढावं लागणार आहे आज या मॅचमध्ये. कारण कॉलबॅकचा आजचा दिवस आहे. 4 संघ मात्र या स्पर्धेतनं आज निरोप घेणार आहेत. 2 संघ मात्र सुपर 8ला पोहोचणार आहेत. जबरदस्त आयोजन, नियोजन, नियम कटिबद्ध असणारी ही क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा आशुभाऊ तयार असतील. उजव्या हाताने इथे मात्र चेंडू फैश केलाय. सुंदर पद्धतीने इथे मात्र फटका खेळून काढला. तिकडे अनिकेत आहेत. चेंडूला मात्र फील्ड केलं गेलं. फक्त आणि फक्त त्या चेंडूवरती एकच धाव येणार आहे. धावफलकावरती धावा 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे मात्र थोडासा बाहेर चेंडू होता. बॅटवरती चेंडू घेतलाय. शॉर्ट हेलिकॉप्टर फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. चेंडू लॉंग ऑफला सीमा पार. RPL 2024चा चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 36 धावा धावफलकावरती असणार आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
अर्थातच दिनेश सर, आपण जर पाहिलं तर इथे सुरुवातीची 4 षटकं संपलेली आहेत. आता उर्वरित काही षटकांचा खेळ इथे मात्र बाकी असणार आहे. अर्थातच उर्वरित जी षटकं राहिलेली आहेत त्या षटकांमध्ये इथे फलंदाजांवरती चांगली कामगिरी, महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. चांगली कामगिरी त्या षटकांमध्ये इथे करावी लागणार आहे. षटक क्रमांक देखील मात्र 5ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गोलंदाज अंबोली गावाला बिलॉंग करणारे आकाश शिंदे इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येत आहेत. 5व्या षटकाला सुरुवात होईल. मॅच देखील जबरदस्त आहे. एका बाजूने स्वर्गीय शरद भाऊ शिंदे, सरपंच स्वर्गीय सचिन शेठ पप्पा, सूर्यकांत भंडलकर, स्पोर्ट फाउंडेशन राजगुरुनगर खेड अंबोली ह्या टीमला आपण एका बाजूने पाहतोय. दुसऱ्या बाजूने पाचारने ढोरे वॉरियर्स, किटली 11-11 ह्या टीमला देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 5ला होईल सुरुवात. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय थोडासा आखूड टप्प्याचा होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप, शरीरापासून थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा इथे आपण पाहतोय. चांगला फटका खेळला, एक सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 37 धावा स्कोर कार्डवर, 37 लॉस ऑफ 4 विकेट्स, 4.1 ओव्हर्स. 5वं षटक प्रगतीपथावर. लास्ट ओव्हर आहे स्लॉग ओव्हर आणि हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर या टीमचा हुकमी एक्का म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं अशा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलाय. मात्र फलंदाजाच्या बॅटमधनं इथं चेंडू उंच नक्कीच गेलाय. सुंदर झेल पकडला जाईल. विकेट येते, फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. पुढील दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती, आपण संपर्क करा. जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72 स्पोर्ट्स क्लब शिरोली या संघाचे संघमालक, चांडोली नगरीचे माजी आदर्श सरपंच चिकाशेठ वाघमारे, ओमसा इंजिनियरचे सिरेसोरा भरतशेठ जगदाळे, केजीएन UPVCचे सिरेसोरवा, इवा उद्योजक सय्यदबाई इनामदार यांच्या मालकीचा संघ जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72 स्पोर्ट्स क्लब शिरोली या टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव या संघाचे संघनायक आदरणीय सोमनाथ कारले आणि कॅप्टन साहिल खैरे या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी संपर्क करा. ओ टू कॉम्बॉक्स. पुढील चेंडूसाठी गोलंदाज तयार असतील. यावेळेस बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे नसणार आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना प्रवीण सर, एक प्लॅन बनवून इथे गोलंदाजी केली जाते. सातत्यानं आखूड टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि क्षेत्ररक्षक देखील आपण जर पाहिलं तर त्याच पद्धतीनं सजवलं गेलं आहे. अगदी चांगली गोलंदाजी अकॉर्डिंग टू प्लॅन. ज्यावेळी गोलंदाजी करतो त्यावेळी फलंदाजांना अडचणीचा सामना नक्कीच करावा लागत असतो. चांगली बॉलिंग पाहावी लागते. हो, यावेळी देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे देखील फटका खेळू शकत नाही. इथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. मात्र या षटकामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली जाते. फलंदाजांना पूर्णपणे रोखून ठेवले, थांबवून ठेवले. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. यावेळी यस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मात्र दिशा यावेळी थोडीशी खराब पाहायला मिळते. मैदानामध्ये आपण पाहतोय योगेश तयार असतील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आकाश शिंदेचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवून दिली आहे. 4 चेंडू हाताळलेत. कौतुकास्पद गोलंदाजी. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक देते असेल. मात्र त्याच्या खेळ डोक्यावर चेंडू जातोय. खिलाडी बन गए दर्शक बने दीवाने. चौकार. 4 धावांसाठी. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. यावेळी नक्कीच चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब म्हणावं लागेल. चेंडून पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या अपेक्षेपेक्षा जास्त बाउन्स घेतला. चौकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसवत फटका खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक देते असतील. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का? नकार असेल आणि या चेंडूवर आलेली ही एक सिंगल धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. पहिली इनिंग पहिला डाव इथे मैदानामध्ये संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या
तब्बल 44 धावा किटली 11-11. सन्माननीय राजू शेठ पाचारणे आणि सन्मान्य संतोषदादा ढोरे पाटील यांच्या मालकत्वाची टीम निलेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली खेळताना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना स्कोर कार्डवर 44 बनवले आहेत. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता असेल आणि या 45 धावा बनवल्या जातील का याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असेल, कारण की दोनही संघ ताकदवान आहेत. समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर स्वर्गीय शरदभाऊ शिंदे आणि स्वर्गीय सचिन उर्फ पापा भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना रंगतदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. पुढील दोनही संघांच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहेत. संघनायक साहिल खैरे, कॅप्टन चाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ स्पोर्ट्स क्लबचे ओनर, संघमालक आदरणीय माजी सरपंच चांडोली चिकाशेठ वाघमारे, ओमसा इंजिनियरचे सर्वेसर्वा भरतशेठ चगदाळे, KGN UPSCचे सर्वेसर्वा सय्यदभाई इनामदार यांच्या मालकीचा संघ आपण पाहणार आहोत. यानंतर पुढील मॅचसाठी मैदान ती पाहायला मिळेल, तर त्यांच्या सोबतीला त्यांच्या विरुद्ध अपोजिट संघ आपण इथे मैदान ती पाहणार. भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव, संदेश शेठ बापूसाहेब काळे डायरेक्टर श्रीशा लँडमार्क वराळे, अजय शेठ अंकुश गणवट रामचंद्र फ्रुट्स अँड बेवरेजेस, अंकुश शेठ गायकवाड युवा उद्योग शिंदेगाव आणि कावराम अण्णा मेंढे तंटमुक्तीचे अध्यक्ष शिंदेगाव यांच्या मालकीचा संघ भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव. डीसीला विनंती आपण तिथले 11-11 पाचरने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे बांबरवाडी संघ आपण पाहिले तर मैदान ते दाखल होत आणि त्यांचं स्वागत. खेळ त्यांचा पाहुनी तुफानी जीव होतो वरखाली, खेळ त्यांचा पाहुनी तुफानी जीव होतो वरखाली, जेव्हा ऐकू येते पाचारने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे भांबुरवाडीच्या शुरांची गगनभेदी डरकाळी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राजू शेठ पाचारने, संचालक विविध कार्यकारी सोसायटी तिनेवाडी, संचालक राजगुरुनगर सहकारी बँक, अरिकेत अलॅप प्रायव्हेट लिमिटेड, माननीय संतोष दादा ढोरे पाटील, विद्यमान सरपंच ढोरे भांबुरवाडी, ढोरे एंटरप्राइजेस, पाचारने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे भांबुरवाडी. धन्यवाद डीसे. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं खास कडूसवरतून अजित भागवत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केलं तर आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. आदरणीय अजित भागवत सरांचं मनापासून स्वागत आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मॅच सुरू होईल तत्पूर्वी संघनायक उपस्थित होत आहेत. कॅप्टनना विनंती आहे कॅप्टन सोमनाथ कारले, साहिल खैरे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण टॉस करतोय. आपण टॉस साठी या. दोनही कॅप्टन विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी आणि टॉस साठी आम्ही विनंती करतो आदरणीय अजित भागवत सरांना विनंती आपण टॉस साठी या. रफिकभाई मोमीन नगरसेवक यांना विनंती आपण टॉस साठी या. टॉस आपण करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. कॅप्टन सोमनाथ कारले, नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. संघनायक उपस्थित होत आहेत. दोन्ही संघातील कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. कॉलबॅकच्या आजच्या दिवसातील चौथी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. नगरसेवक राजकुनगर रफिकभाई मोमीन आणि अजित भागवत सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोण कॉल करते? ओके, साहिल कॉल काटा. टॉस जिंकलाय प्रथमतः भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव संघानं. कॅप्टन सोमनाथ कारले, प्रथमतः काय निर्णय? बॅटिंग. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी देखील एक ताकदवान स्टारकास्ट पाहायला मिळते. किती धावांचं टार्गेट द्याल आणि 2 ऑर्डरची मॅच आहे त्याबद्दल काय सांगाल? कमीत कमी आम्ही 80+ करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला आता जरा जास्त फरकाने जिंकायचं आहे. रन रेटचा विचार होणार आहे, त्यामुळं जेवढ्या जास्त फरकाने जिंकता येईल त्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिले तर जाकमाता स्पोर्ट्स क्लब संघ आहेत. प्रतिस्पर्धी संघ देखील चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आहेत. परंतु या विकेटवरती खेळपट्टीवरती खेळताना आज कॉलबॅकमध्ये तुम्ही खेळताय. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं आयोजन तर 1 नंबर आहे. ग्राउंड पण 1 नंबर आहे. इथं किती पण रन बनवा सेफ नाही आहे, त्यामुळं बॉलरची जरा कसंच आहे. त्यामुळं पाहू आता 90च्या आसपास जायचा प्रयत्न करू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक सोमनाथ कारले. मान्यवरांचं मनापासून आभार. मान्यवरांना विनंती आपण
व्यासपीठावरती स्थानापन्न. साहिल खैरे आपल्या सोबत आहेत, जे संघनायक आहेत या विकेटवरती, या खेळपट्टीवरती सातत्याने क्रिकेट खेळले, भरपूर प्रॅक्टिस केलेला आहे, परंतु अजूनही टीमला सूर गवसला नाही आणि ही महत्वाची मॅच आहे. कॉलबॅकला खेळत आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, काय सांगाल? जसं काल सांगितलं 6 ओव्हरला पण 80 रनाच्या आसपास आम्ही रोखू, तसं आज पण 5 ओव्हरला 70च्या आसपास रोखणार. साहिल, खरं तर तुमच्या टीमकडे क्रिकेटचं रसिक प्रेक्षकांचं फार लक्ष आहेत, कारण का जे खेळाडू या विकेटवरती सातत्यानं प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्याकडनं कामगिरीची अपेक्षा आहे, टीमची एकजूट बनताना पाहायला मिळत नाही, त्याबद्दल काय सांगशील? स्थानिक खेळाडूंनी त्यांचं काम केलं नाही, आयकॉन आयडॉल चांगलेच खेळलेत, पण आज 100% देऊ आम्ही. संघ मालकांना तुमच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत, विशेषतः साहिल खैरे, ललित मुसळे, महेंद्र सावंत या खेळाडूंबद्दल काय सांगशील? सगळे प्लेयर चांगलेच आहेत आमचे, 2-3 नावं असं काय नाही की ते चांगले आहेत. प्लेइंग 11 आमची पूर्ण चांगली आहे आणि आज 100% आम्ही योगदान देऊ. थँक्यू. बेस्ट ऑफ लक कॅप्टन साहिल आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा. मॅच सुरू आहे, समालोचन कक्षातून ऐकूयात या मॅचचं समालोचन. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. 45 धावेंचा पाठलाग आहे. अनिकेत रोडे आणि त्याचबरोबर निलेश शिंगवले ही जोडी मैदानामध्ये आहे. इथे फुल टॉसला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डीप काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या अगदी बाहेर. येतोय षटकार, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. चुकीचा चेंडू इथे प्रथमेश राठोड यांच्या माध्यमातून हाताळला गेला. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय स्विचिटचा प्रयत्न केला जातोय. बघा, प्रामुख्याने जर का सरळ हाताने बॅटने धावा येत असतील तर इथे स्विचिटचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. चेंडू शरीरावरती आदळतोय. पंचांचा इशारा. लेग बाय स्वरूपाची धाव इथे प्राप्त केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. 45 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे चुकी होती आहे. सकाळी जो अंगाला लावायचा साबण आहे ना, तो ओला साबण जसा हातातून निसटावा तसा चेंडू हातातून निसटलाय. इथे जीवदान मिळतंय निलेश शिंगवले यांना. जो आयकॉन खेळाडू आहे त्याला इथे जीवदान फार महागात पडू शकतं. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 13. इथे देखील शफल होऊन चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, परंतु मी प्रामुख्याने याच गोष्टीची माहिती तुम्हाला सातत्याने देतोय. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या होते ती बिनबाद 13. की क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे. गोलंदाज गोलंदाजी करणार आहे, क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षण करावंच लागतं. ते जर झालं नाही तर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. पहिलं षटक संपलंय. बिनबाद 13 धावा. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय विक्रमभाऊ रौंदळ आणि पप्पूभाऊ कांडेकर या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत आहे. यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस भैरवनाथ प्रतिष्ठान वराळी शिंदेगाव या संघानं टॉस जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. जाकमाता स्पोर्ट्स क्लब, जगदंबा 72+ स्पोर्ट्स क्लब हा संघ आपल्याला प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. ओ टू कॉम्बॉक्स. निलेश इंगवले यांच्या बॅटमधनं आपण कव्हर पॉइंटला फटका पाहतोय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर इथे 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस इथे मात्र पुढे सरसावत. पुन्हा एकदा ज्या दिशेला विशेषतः निलेश शिंगवलेला शिलेसर फटका खेळायचा होता त्या दिशेने तो फटका आला नाही. तिकडे मात्र अर्थातच शॉर्ट मिडविकेटला हा फटका मात्र खेळून काढला. त्या चेंडूवरती फक्त 1च धाव येणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढील. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अनिकेत तयार.
यावेळेस स्विच हिट जबरदस्त पॉवरफुल सक्सेसफुल फटका आहे चेंडू सीमा पार 4 धावेसाठी चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त कामगिरी केली जाते. अनिकेत रोडे आणि निलेश इंगवले इथे मात्र काय जबरदस्त बॅटिंग करतोय. इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आलाय मिड विकेटला स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध आपण अनिकेत रोडेचा ब्लास्ट पाहिला. त्या चेंडूवरती 6 धावा प्राप्त झालेल्या आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट फटका केलेला आहे. अर्थातच थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक असतील कुठलीही धाव येणार नाही. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे पाहिल्या तर 28 धावा धावफलकावरती आहेत. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारावयास कोणी तुम्ही वाट कुणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे तुम्ही जिंकल्याशिवाय या क्रिकेटच्या मैदानावरती राहू नका. जबरदस्त प्रहार लॉंग ऑनला अनिकेतचा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आपण आयडॉल मॅन फ्रॉम शिरूर जाते गावचा सितारा निलेश इंगवले आणि अनिकेत रोडेच्या माध्यमातून पाहतोय. धावफलक वाढले गेले धावफलकावरती धावा तब्बल 34 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. षटक इथे मात्र संपलेला आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या परंतु मागच्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 21 धावेंचं भलं मोठं पॅकेज इथे गोलंदाजाला देण्यात आलं. अप्रतिम अशी फटकेबाजी सरळ हाताने उलट्या हाताने स्विच हिट ड्राईव्हच अगदी आपण पाहिले स्लॉफ हिट इथे मैदानामध्ये खेळले गेले. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. दत्ता पवार तर स्ट्राईकला असतील निलेश इंगवले. पुढचा चेंडू पहिला चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिल्या विकेटचं पतन निलेश इंगवले बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय. निलेश इंगवले यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कुणाल पाहूया उरलेल्या 11 धावा ह्या 17 चेंडूमध्ये कशा पद्धतीने केल्या जातील. काही अशाच पद्धतीने कमबॅक दत्ता पवार यांच्याकडून केलं जाईल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. लीग फॉर्मॅट त्यामुळे प्रत्येक संघाला मिळालेली संधी आणि प्रत्येक वेळेसच आपला खेळ उंचवण्याची कामगिरी प्रत्येक खेळाडूला मिळणार आहे. काही चुका होतील परंतु सुधारणा लगेचच आपल्याला करावी लागते. बॅटर क्रमांक पहिला तंबूच्या आश्रयाला येतोय. नवीन बॅटर कुणाल इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट त्या ठिकाणी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. फार क्वचितच आम्ही दत्ता पवार यांना गोलंदाजी करताना पाहतोय परंतु मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही भरपूर काही शिल्लक आहे. इथूनही मॅच टर्न होऊ शकते. प्रयत्न करावे लागतील. पुढचा चेंडू अनिकेत रोडे इथे देखील फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये देखील मिळतं यश. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. येतोय षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. सुरेख अशी फटकेबाजी बघा. एक जीवदान किती महागात पडू शकतं. 44 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. त्या दरम्यान मिळते ती सिंगल अगदी एकतर्फी परंतु त्या दरम्यान देखील इथे क्षेत्ररक्षण काहीसं खराब आणि त्या दरम्यान मिळतोय चौकार. मॅच इथे फिनिश होते. विजयाचा चौकार इथे अनिकेत रोडे यांच्या बॅटमधून येतोय. मॅच फिनिश आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय
या ठिकाणी विजय मिळवल्यानंतर स्वर्गीय शरद भाऊ शिंदे आणि त्याचबरोबर स्वर्गीय सचिन बापा बंडलकर यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक असे आभार. विजयी संघाला पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा असतील. तर जो संघ इथे पराभूत झाला त्यांना मात्र या स्पर्धेच्या जवळपास इथे मैदानाच्या बाहेर पडावं लागतंय. चांगला खेळ केला परंतु काही अंशी काही खेळाडूंचा खेळ फसला आणि त्याचमुळे जय आणि पराजय हे तुम्हाला मात्र इथे मैदानामध्ये पाहायला मिळतात. मॅच संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवणी करणं फार गरजेचं आहे. कारण ही क्रिकेट भावना, ही क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये अजूनही असंच मैदानामध्ये संपन्न करणं फार गरजेचं आहे. क्रिकेट भावनेनेच आपण सर्वांनी इथे खेळायचं आहे. प्रत्येक खेळाडूने एकमेकांशी हात मिळवणी करायची आहे आणि खेळ भावनेनेच प्रत्येक मॅच इथे संपन्न करायची आहे. चला विनंती आहे, दोन्ही संघ एकमेकांना शेकहँड करा. हस्तांदोलन कंपल्सरी आहे. मैत्रीपूर्ण लढती आपण या ठिकाणी संपन्न करतो त्यामुळे हस्तांदोलन कंपल्सरी आहे. तत्पूर्वी आपण काही विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सन्मानित करणार आहोत. प्रथमतः या स्पर्धेच्या निमित्तानं किटली 11-11 पाचारणे ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे बांबोराडी या संघातील आयकॉन प्रथमेश राठोड आणि आयडॉल दत्ता पवार यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्या दोनही खेळाडूंना विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती या. जरूर या स्पर्धेतून गतवर्षीचा विजेता संघ बाहेर पडतोय परंतु त्या संघातील आयकॉन प्रथमेश राठोड आणि आयडॉल दत्ता पवार यांचा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हुतात्मा राजकुर प्रीमियर लीग मध्ये आपण आयडॉल आणि आयकॉन म्हणून सहभागी झालात त्याबद्दल आपला विशेष सन्मान त्या ठिकाणी संपन्न केला जातोय. तर डीजे ऑपरेटरना विनंती आपण डीजे ऑपरेटर आपण ट्रानच्या गजरात स्वागत करूया. जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ स्पोर्ट्स क्लब शिरोली संघाचं. धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची, धमकुरी या खेळाची जिद्द आहे जिंकण्याची, दावणार ताकद तुम्हा जाकमाता स्पोर्ट्स शिरोलीच्या शुरांची. हुतात्मा